तिसऱ्या आणि चौथ्या रनवेची आवश्यकतानुसार या ठिकाणी फिजिबिलिटी रिपोर्ट आता तयार होतो आहे आवश्यकता आणि त्या संदर्भातलं मग त्या गावांचं पुनर्वसन या संदर्भातलं आता काम विचार चालू आहे। फिजिबिलिटी रिपोर्टवरती आता काम चालू आहे, ते आल्यानंतर पण आम्ही सकारात्मक त्या विषयात नक्की आहोत। सभेच्या प्रचारासाठी या ठिकाणी केंद्रीय हवाई राज्यमंत्री आलेले आहेत मुरलीधर मोहोळ, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, प्रचारासाठी आलेला तुमच्या उमेदवारासाठी बाजूला एअरपोर्ट होणार आहे, काय आश्वस्त करता इथल्या लोकांना? मुळामध्ये एक आहे की आमचे उमेदवार जे आहेत महेश बालदी, जे गेले 5 वर्षांनी खूप चांगलं काम केलं। जवळपास 5,000 कोटीपेक्षा जास्त निधी 5 वर्षे त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात आणला। विकासाचं खूप चांगलं काम त्यांनी एक नवं मॉडेल मला असं वाटतं की उभं केलं, की आदर्श राज्यातल्याही इतर लोकप्रतिनिधींसाठी म्हणावं लागेल। हे करत असताना आता पुन्हा एकदा त्यांच्या प्रचारासाठी शेवटी सगळीकडे भेटताना त्यांच्यासाठी आज इथं आलो आणि आल्यानंतर स्वाभाविकपणे इथले स्थानिक विषय जे आहेत त्याच्या संदर्भातली एक भूमिका कायमची आहे, जी आम्ही या मंडळींनी महेश जे असतील आमचे किंवा आमचे प्रशांत ठाकूर असतील या मंडळींनी सातत्यानंही ती भूमिका मांडली की माननीय दिबा पाटील साहेबांचं नाव इथल्या विमानतळाला दिलं जावं। राज्य सरकारने त्या संदर्भातला प्रस्ताव करून केंद्राकडे पाठवलेला आहे। लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव पास करण्याची भूमिका आमची आहे आणि त्यासाठी प्रयत्न आम्ही करतो आहे। त्याच्यासाठीची बैठकही उच्चस्तरीय एक बैठक दिल्लीमध्ये झाली, त्यालाही हे सगळे मंडळी होते, त्यामुळे ते 100% आम्ही त्याला न्याय या भूमिकेला आमचा जो आहे तो पाठिंबा आहे आणि आम्ही त्याला 100% न्याय मिळवून देणार। तुम्ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे तिसऱ्या आणि चौथ्या रनवेची, त्या संदर्भात काय? तिसऱ्या आणि चौथ्या रनवेची आवश्यकतानुसार या ठिकाणी फिजिबिलिटी रिपोर्ट आता तयार होतो आहे आवश्यकता आणि त्या संदर्भातलं मग त्या गावांचं पुनर्वसन या संदर्भातलं आता काम विचार चालू आहे। फिजिबिलिटी रिपोर्टवरती आता काम चालू आहे, ते आल्यानंतर पण आम्ही सकारात्मक त्या विषयात नक्की आहोत। सर, या विमानतळामध्ये हजारो नोकऱ्या तयार होणार आहेत, या ठिकाणी हब आहे, कार्गो हब आहे। याच्यामध्ये आज जवळजवळ 2200 एकर जागा स्थानिकांची गेलेली आहे। त्यांनी स्वतःहून या जिल्ह्याच्या राज्याच्या प्रगतीसाठी हातभार लावला आहे, स्वतःच्या जमिनी दिल्यात आणि निश्चितपणे जे काही या ठिकाणी पुढच्या काळात रोजगार निर्मिती असेल, इथल्या काही बाकीच्या विषयासंदर्भात इथल्या स्थानिकांना न्याय निश्चितपणे दिला जाईल। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी इथल्या स्थानिकांना न्याय हा नोकऱ्यामध्ये दिला जाणार असल्याचं या ठिकाणी महेश बालदी यांनी स्पष्ट केलेलं आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।